रामकृष्ण हरी. आज दिनांक 13 जून 2026 धरतीधन ॲग्रोसेलच्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, उन्हाची लाही होते. शेतकरी बंधू चातकासारखी पावसाची वाट पाहतोय आणि सगळ्याकडूनच आपल्या निराशाजनक बातम्या आपल्या कानावरती येत आहेत. याच्यामध्ये मग युरोपियन संस्था असतील, अमेरिकन संस्था असतील, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट असेल, इतर वेबसाईट्स असतील, ॲप्स असतील, हवामान अभ्यासक, हवामान तज्ज्ञ सर्वच आपल्याला एल निनोबद्दल जागरूक करत आहेत. आणि मग एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन यावर्षी आपण कोणती पीक पद्धती केली पाहिजे, तर याविषयी येणाऱ्या सोमवारी आठवड्यातील कृषी सल्ला याच्यामध्ये आपण सविस्तर बोलूया. परंतु आज महत्त्वाचं म्हणजे 10 तारखेला आपण एक अपडेट दिलं होतं. याच्यामध्ये 22-23 तारखेपासून जळगावला पावसाला सुरुवात होईल अशी बातमी दिली होती आणि 17-18 तारखेपासून महाराष्ट्रामधील वातावरण बदलेल असं पण अपडेट त्याच्यामध्ये आपण दिलं होतं. लक्षात घ्या, थोडीशी पॉझिटिव्ह बातमी आपल्याकरता येते आहे. 17 तारखेपासून महाराष्ट्रामधील वातावरण बदलतं आहे आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या ठिकाणी थबकलेला मान्सून हा पुढे मार्गक्रमण करेल. जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणतः त्याचं आगमन हे 20-22 तारखेच्या दरम्यान होईल अशी अपेक्षा आहे आणि 17-18 तारखेला काही ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला पाहायला भेटेल. परंतु या येणाऱ्या आठवड्यातील शेवटी म्हणजे साधारणतः 19-20 तारखेनंतर पाऊस वाढलेला जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसेल आणि मग 21, 22, 23, 24 म्हणजे संपूर्ण आठवडा जो आहे 21 तारखेपासून पुढचा संपूर्ण आठवडा आपल्याला या पावसाचा प्रभाव या संपूर्ण खानदेशमध्ये जाणवेल. हा पाऊस जो आहे हा सर्व दूर जरी नसेल, कमी जास्त प्रमाणामध्ये हा आपल्याला जळगावमध्ये झालेला जाणवेल. हा पाऊस जो आहे हा जूनचा शेवटचा आठवडा संपूर्ण खानदेशमध्ये सक्रिय दिसेल. याच्यामध्ये एकदम मुसळधार पाऊस आहे का, तर नाही आहे. हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळतील. परंतु नसल्यापेक्षा आपल्याला हा पाऊस जो आहे तो नक्कीच सध्याच्या वातावरणामध्ये दिलासा देणारा आणि उत्साह वाढवणारा नक्कीच आहे. उभ्या पिकांना, ज्या पिकांची लागवड झालेली आहे त्या पिकांना नवसंजीवनी देणारा हा पाऊस नक्कीच आहे. एल निनोच्या बातम्या ज्या येतील त्या येतील, त्याच्याबद्दल माझी नम्र विनंती शेतकरी बंधूंना आहे, आपण खचून जाऊ नका. धरतीधन ॲग्रोसेल्स आपल्याबरोबर 100% आहे. याच्यामध्ये आपण काय उपाययोजना करू शकतो याचे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ नक्की आपल्या ग्रुपवरती आम्ही शेअर करू. परंतु सध्या दिलासादायक बातमी आपल्या जवळ ही आहे, मरगळ झटकून कामाला लागा. येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला 100% म्हणजे पुढच्या आठवड्याच्या शेवटी पाऊस भेटेल आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी पाऊस भेटेल. मुसळधार पावसाची अपेक्षा करू नका सद्यस्थितीमध्ये, परंतु काही ठिकाणी जोरदार हलका मध्यम पाऊस नक्कीच आपल्याला भेटेल. हा पाऊस जी पिकं आपण लागवड केलेली आहे, पुन्हा एकदा सांगतो, त्यांना नवसंजीवनी देणारा पाऊस आहे. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये एक वाक्य वापरलं होतं, संपूर्ण महाराष्ट्र एका बाजूला आणि आपला खानदेश एका बाजूला. खानदेश असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल, वाशिम, हिंगोली, संभाजीनगरचा काही भाग एका बाजूला. कारण नाही म्हटलं तरी एल निनोचा प्रभाव जो आहे हा या भागावरती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जाणवेल. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे पावसाची घौडदौड आहे ती आपल्या तुलनेमध्ये खूप चांगली आहे. याच्या बातम्या तुम्हाला येतील. मराठवाड्याचा काही भाग याच्यामध्ये चांगली आहे. कोकणामध्ये आपल्याला घौडदौड चांगली दिसेल, तिथे त्याचा वेग खूप चांगला आहे. परंतु आपल्याकडे थोडासा तुलनात्मक कमी आहे, हरकत नाही. परंतु या नैराश्यजन्य वातावरणामध्ये आपल्याला काहीतरी आशादायी वातावरण बनलेलं दिसतंय. त्यामुळे जोमाने कामाला लागा. येणाऱ्या आठवड्यामध्ये शेवटी जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा नक्कीच आपल्याला हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला भेटतील. जूनचा शेवटचा आठवडा आपल्याला आशादायी आहे. शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला विनंती करतो की धरतीधन ॲग्रोसेलचे जे यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम चॅनल आहे किंवा फेसबुक चॅनल आहे, याच्यावरती वेळोवेळी आम्ही अपडेट्स देतो आहे. या अपडेट्स करता आपण आमच्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. पुन्हा एकदा विनंती, धरतीधन ॲग्रोसेलच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्याकरता 9096760584 या नंबरवरती हाय टाका आणि आलेल्या लिंकला क्लिक करून